आता रिसेंट एक मूवी आलाय सय्यारा, त्याचा PR जास्त आहे का लोकांचा मूर्खपणा जास्त आहे, मला तेच समजत नाहीये. नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या इंस्टाच्या फीडमध्ये या सय्यारा मूवीने पूर्ण धुमाकूळ घातलाय. काही लोकांना हार्टची पेरिंग सुद्धा येत नाही, तरी ते लोकांचे हार्ट ब्रेक होत आहेत. मूवी जेवढी स्पॉइल झाली आणि त्यांचं हॅपी एंडिंग आहे, तरी लोक रडताय कस काय. एक विचार रडत असतील, त्याला भेटली पण आम्हाला भेटली नाही, असाच विचार करत असतील लोक. तुमचे लक्षण खराब आहेत म्हणून तुम्हाला भेटले नाही, असं त्या मूवीचं सांगण्याचा अर्थ आहे. आता आपण व्हिडिओमध्ये लोकांचे थोडे पागलपण बघून घेऊ. जो तुझको ना पाऊं बातों में तेरी मैं रातें बिता. कशी रडते यार ती बिचारी, बघून तर घ्या. तिची मैत्रीण काय करत असेल माहिती का, फ्लॅशबॅक मध्ये हिचं चित्र घेत असेल, लगेच इकडे थिएटरकडे दाखवत असेल, परत तिला घेत असेल, परत थिएटरकडे दाखवत असेल. थिएटर पण तर दाखवावं लागेल ना, पिक्चरला आलोय म्हणून. खरंच अच्छा हमको सिखा रिया है. ज्या रोमॅन्टिक सॅड मूवी येतात या तुम्ही मनोरंजनासाठी घ्या ना, पर्सनल कावर घेऊन घेता तुम्ही. सय्यारा मूवी देखते देखते बीच मूवी में ही लड़की ने किया अपने बेस्ट फ्रेंड को प्रपोज. आता तिला काय वाटत असेल, सगळ्यांचे बॉयफ्रेंड आहेत, मग माझा पण पाहिजे म्हणून तिला आजूबाजूला कोणी दिसलं नाही म्हणून तिने बेस्ट फ्रेंडला प्रपोज टाकून दिला लगेच. हे पागल लोक तर पिक्चर बघायचं सोडून त्यांना बघताय तिथं. खरंच जर लोकांनी मूवी बघितली असेल का बरं. मी तर म्हणते मूवी एक वेळेस चांगली असेल, पण हे लोक आहेत ना नोटंकी करतायच असतं. ये बड़ी अच्छी बात कही आप. मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं है नाम तेरा है तुझको ही गाऊं. आणि एक नोटीस केलं का तुम्ही, भरपूर व्हिडिओमध्ये मुलंच रडतायच असतं. आणि अशी मुलं रडतायत की जे कोरियन ड्रामाला फुल क्रिटिसाइज करतात. मुलींना नाव ठेवतात ते कोरियन ड्रामा बघता म्हणून. हा मूवी पण कोरियन मूवीचीच कॉपी आहे. मुमेंट टू रिमेंबर या मूवीची कॉपी आहे ती सय्यारा. कोरियन ड्रामाला तुम्ही नाव ठेवतात त्याच लोकांचा मूवी हा, तरी आवडीने बघतायच आहेत ना. बघितलं कसं कुत्र्यासारखे रडतायत, बघितलं. एवढं रडायसारखं आहे काय त्या पिक्चर मध्ये, मला तेच समजत नाही. आणि सगळेच रडणारे येत नाही, सगळे जेनझी आहेत. जेनझी जनरेशन ही सगळी. हाच मूवी यांना घरात बसून बघायला सांगा बरं. यांच्या डोळ्यातून एक तरी आसू येईल का. यांना माहिती ना घरात आपल्याला धो कुत्र्यासारखे धुतील असं. थिएटरमध्ये काय, थिएटरमध्ये रडलं थोडं पार तर व्ह्यूज येऊन जाता व्हिडिओला, तसं घरामध्ये येणार नाही. यांच्या येडेच्या थिएटरमध्ये करता. घ्या बोलली नाही मी, नाटक आहे सगळं असं. हाय मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं बातों में तेरी मैं रातें बिताऊं होठों पे लम्हा. बघा तो, बघा कसा रडतोय बघा. ही झेनझी जनरेशन सगळं मनाला लावून घेत आहे, थोड्या थोड्या गोष्टी मनाला लावून घेत आहे लोक. चुकून जर तेरे नाम मूवीचा सेकंड पार्ट जर येऊन गेला नाही, सगळी झेनझी जनरेशन का तेरे नाम मधल्या पागलखान्यात भरती करावं लागते काय माहिती. सलमान खानना बाहेर काढावं लागेल आणि यांनाच भरती करावं लागेल तिथे. अरे लोक इथे एवढे 6-7 वर्षानंतर भेटल्यावर सुद्धा एवढं रडत नाही. एवढं तर एक पिक्चर बघून रडतायत. बात तो सही है. भावना प्रत्येकात असतात हो, पण त्यांना काहीतरी लिमिट असते, मर्यादा असते की नाही. माहितीये पहिलं प्रेम कोणी विसरू शकत नाही बुवा असं, आणि त्या प्रेमाची जागा आपण कोणाला देऊ शकत नाही. पण एवढा ओव्हरलोड पिक्चरच्या टाकीमध्ये जाऊन एवढा कुत्र्यासारखं बोंबलायचं, हे तो सही नाहीये. जास्तीत जास्त एखादा सॅड मूवी बघून किती रडू येईल माणसाला, डोळ्यातून 2 ते अश्रू गळेपर्यंत एवढं रडू येईल. पण एवढं असं खाली पडून पडून रडेस तोपर्यंत. आता या मूवीचे खरे रिव्ह्यू दाखवते मी तुम्हाला. अरे भाई 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 मूवी देख क्या रहा भाई. सय्यारा मिल गया ड्रामा आगे एक्स किया नहीं तो फिर रोक रहे भाई. 250 रुपए की यार, आज की तो कुछ दिन पहले देखी थी झाटू मूवी है भाई. बघितला, भेटला खरा रिव्ह्यू. मी सांगते बघा सय्यारा मूवी कसा तयार झाला असेल, प्रॅक्टिकल करून दाखवते मी तुम्हाला. ही सय्यारा मूवीसाठी घेतलेली स्क्रिप्ट आहे. ही स्क्रिप्ट या आता ठेवते मी. आणि याच्यामध्ये थोडासा कहो ना प्यारे मूवी टाकला. त्यानंतर याच्यामध्ये कबीर सिंग ही टाकला, आशिकी 2 पण थोडा टाकलाय. आणि हे टाकल्यानंतर जे मिश्रण तयार झालंय ते सय्यारा. जसं तुम्हाला याच्यातलं मिश्रण दिसत नाहीये, तसं सय्यारा मधले काही स्क्रिप्ट दिसत नाहीये. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. समजलं असेल आता सय्यारा मूवी कसा तयार झालाय असं. आता परत परत विचारू नका, घ्या अजून एक रिव्ह्यू दाखवते मी तुम्हाला. मित्रांनो, मी आत्ताच सय्यारा बघितला. एवढा फालतू पिक्चर आहे तुम्हाला सांगू शकत नाही. मी माकड असून मला लाज वाटते. सारख्या तिच्या गोळ्या संपायच्या आणि ती त्या क्रिशला विसरून दुसऱ्या सोबतच चालू व्हायची. काय फुकून असला चित्रपट बनवतात हे झाकण झुले. मी तर त्या मित्राला शोधतोय जो म्हणत होता खूप चांगला चित्रपट आहे. म्हणून मी असं रोमॅन्टिक आणि सॅड मिक्स मूवी बघायला कधी जात नाही. मी तर छावा मूवी बघायला सुद्धा गेली नव्हती. ते पण सांगते, त्याचं पण कारण आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती, अस्तित्व, त्यांचं बलिदान बघण्यासाठी जर आपल्याला एखाद्या मूवीची गरज पडते ना, तर आपण कसले मावळे आहोत. इतिहास घडून इतके वर्ष झाले, आपण इतिहास वाचला नाही का बरं? इतिहास वाचताना आपल्या डोळ्यात एक तरी अश्रू आला का कधी? नसेल आला. पण तो एक मूवी बघून आपले लोक किती रडतायत. सगळे नाटकं येतो व्ह्यूजसाठी सगळं. मागे पण बोलली मी तुम्हाला, याचा थिएटरमध्ये जाऊन रडल्याने व्ह्यूज वाढतात, बाकी काय वाढत नाही. लोकांना तर इतिहास जाणूनच घ्यायचा होता, तो आधीपासून लोकांनी जाणून घेतला असता आणि भरपूर लोकांनी जाणूनही घेतलाय. एक गोष्ट आहे, व्ह्यूजसाठी आणि फेमस होण्यासाठी लोक कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. बात तो सही है. सय्यारा मूवीच्या मागे झेनची जनरेशन इतकी पागल झाली. विचार करा, मूवीच्या पहिल्याच आठवड्यात मूवीने 1 कोटीची कमाई केली. विचार करा आपली युवा पिढी आजच्या सिच्युएशनला कुठे आहे ते. मी तर बाबा अर्धा पिक्चर ट्रेलर बघून घेतला आणि अर्धा पिक्चर मला इंस्टाग्रामवाल्याने रील्स मार्फत दाखवून दिला. सो तुम्हाला मूवी कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाडू गाणं सय्यारा मूवीने पागल केलं.